मी पूजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पैस किचनमध्ये। तर आज आपण करणार आहोत बेकरी स्टाईल वेज बन्स, बेक्ड वेजी बन्स। तळण न करता म्हणजे नो फ्राईंग साध्या साहित्याने हे बेकरी स्टाईल बन्स घरी कसं तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत। तर आपल्याला पीठ मळायसाठी यीस्ट ॲक्टिवेट करायला ठेवायचं आहे। 1 टीस्पून मी यीस्ट घेतलेला आहे, इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये। 1 टेबलस्पून साखर आणि अर्धा कप कोमट पाणी, ल्यूकवॉर्म वॉटर। साखर विरघळेपर्यंत हलवायचं आणि नंतर ह्याला झाकून 10 ते 15 मिनिटांसाठी यीस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर इथे मी 2 कप मैदा घेतलेला आहे, 1 अंड आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। जर तुम्ही वेज आहात तर तुम्ही अंडा स्किप करा। आणि यीस्ट त्याला बघा वरती फेस आलेला आहे, याचाच अर्थ की आपलं यीस्ट चांगल्या क्वालिटीचं आहे, हे एक्सपायर झालेलं नाही। जर फेस नाही आला तर तुम्ही ते यूज करू नका, कारण ते एक्सपायर झालेलं असू शकतं। यीस्ट खूप लवकर एक्सपायर होतं, त्यामुळे आणताना तुम्ही छोटंच पाकिट घेऊन या। ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि 2 टेबलस्पून रिफाइंड ऑइल किंवा बटर घालून ह्याला मळून घ्यायचं आहे मऊसर। आता हे पीठ आपल्याला जाळी सुटायसाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला। 1.5 ते 2 तास लागतं। घरामध्ये कुठेतरी असं गरम जागा असेल तर तिथे ठेवा, हे लवकर होते प्रोसेस। थोडंसं तेल लावून वेगळ्या भांड्यामध्ये मी हे काढून झाकून ठेवलेलं आहे। आपण भाजी तयार करायची ह्याला लागणारी, तर 1 मोठा कप कोबी, गाजर, कॅप्सिकम, कॉर्न अर्धा कप, 1 मोठा कांदा, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून मीठ आणि थोडे सॉसेस घेतले आहेत। सोया, चिली आणि शेजवान सॉस अर्धा चमचा, टमॅटो केचप अर्धा चमचा, काळी मिरी पावडर अर्धा चमचा, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 टीस्पून कॉर्नफ्लॉरला पाणी घालून मी ही स्लरी तयार करून घेतली आहे। तर आता कढईमध्ये 1 टेबलस्पून बटर आणि 1 टेबलस्पून ऑइल घालून कांदा घालायचा आहे। ही भाजी आपल्याला जास्त कुक नाही करायची, थोडंसं क्रंचीच ठेवायचं आहे वेजीज हे। मीठ घातल्याने सीझनिंग होते, म्हणजे भाज्या लवकर टेंडर होतात। तुम्ही एकत्रित पण सगळे भाज्या घालू शकतायत, मी एक करून घातले कारण काही भाज्यांना थोडा वेळ लागतो शिजायला। तर कांदा, गाजर, कॉर्न आणि मी मध्ये थोडंसं तेलामध्ये जिंजर गार्लिक पेस्टला सॉटे करून घेतलेला आहे, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो। आणि त्यानंतर ढबू मिरची आणि कोबी हे घालून हाय फ्लेमवरतीच ह्याला परतून घ्यायचं आहे। कोबीला पण जास्त वेळ लागत नाही, पटकन ती दमून जाते। आता इथे मिरची आणि काळी मिरी घालायची आपल्याला आणि त्यानंतर आपले सगळे सॉसेस जे आपण काढून ठेवलेले आहेत ते घालायचे आहेत। इथे स्लरी मी ह्याच्यासाठी घेतली आहे की त्याच्याने थोडंसं ते सॉफ्टनेस येतं आपलं जे स्टफिंग आहे त्याच्यासाठी, आणि थोडं बाइंडिंग पण होतं। इथे तुम्ही कुठल्याही भाज्या यूज करू शकताय स्टफिंगसाठी। स्लरी घातल्यानंतर हे बाइंडिंग होतं थोडं, अगदी 2 मिनिटांनंतर आपल्याला मग गॅस बंद करून हे थंड व्हायला ठेवायचं आहे। हे बघा, आता हे आपलं पीठ 2 तास झाले, मी 2 तासानंतर हे बघितलेलं आहे। तर जाळ्या किती छान सुटलेल्या आहे ह्याला जसे जाळ्या सुटतात जेवढं चांगलं तेवढं ते सॉफ्टनेस आणि ते फुलतं छान। आता थोडंसं पीठ डस्ट करून ह्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि ह्याला इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड करायचं आहे आणि गोळे करून घ्यायचे आहेत। आता मी ओव्हनला प्रीहीट करायला ठेवलं आहे 180 डिग्रीजवरती 10 मिनिटासाठी। आणि आपलं जे बेकिंग ट्रे आहे त्याला थोडंसं तेल लावून बटर पेपर लावून हे रेडी ठेवायचं आहे। गोळे झाले आहेत, 1 अंड्यामध्ये 1 चमचा दूध घालून फेटून हे पण रेडी ठेवायचं आहे। हे एग वॉश आहे। आता पिठाचे असे पाऱ्या करायचे आहेत मोदकासारखं, किंवा तुम्ही लाटला जाड चपाती केलात तरीही चालते, कारण हे बन आहेत, फारसं डिफिकल्ट नाही आहे, पटकन होतं। आपण नाहीतरी बाहेरून विकत मुलांना हे सगळं असलं आवडतंच, किंवा फॅमिलीला पण कधीतरी वेगळं काहीतरी खावंसं वाटतं, त्यावेळेला बाहेरून आणण्यापेक्षा हे घरीच पटकन होतं आणि हायजेनिक असतं। तर त्यामुळे हे घरी करायला हरकत नाही आहे। आणि मेन म्हणजे ह्याच्यात फ्राईंग नाही आहे, जास्त तेलकट नाही होत हे बेक असल्यामुळे।
आता बेकिंगला आपण प्रीहीट केल्यानंतर जे ठेवणार आहे ते 15 मिनिट्ससाठी मी ठेवलं आहे 180 डिग्रीजवरती. जर थोडंसं तुम्हाला अजून वाटलं ते चांगलं बेक नाही झालं तर तुम्ही एक 5 मिनटं एक्स्ट्रा त्याचे वाढवू शकताय. हे असे सगळे करून आपल्याला ठेवायचं आहे आपल्या बेकिंग ट्रेमध्ये आणि ह्याला जे एग वॉश आपण तयार केलं होतं ते लावायचं आहे. जर तुम्ही व्हेज असाल तर इथे फक्त तुम्ही दूध लावू शकताय इन्स्टेड ऑफ एग. एक्स्ट्रा पीठ होतं त्याला मी साईडला तसं ठेवलं आहे आणि ह्याच्यावरती तीळ जे आहे सेसमी सीड्स ते स्प्रिंकल करून आपल्याला हे बेकिंगसाठी ठेवायचं आहे. आता हे बेक झाल्यानंतर मी इथे शूट करायला विसरले. ह्याला न विसरता आपल्याला बटर लावायचं वरतून. ह्याच्यानी टेस्ट पण एन्हान्स होते आणि सॉफ्ट राहतात थंड झाल्यानंतर पण हे बन्स आपले. हे बघा किती छान झालेलं आहे. तर हे बन्स एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले आहेत ते माझ्याबरोबर शेअर करा कमेंट बॉक्समध्ये. हा व्हिडिओ बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद.